ठेवायचे आणि आता गरम पाणी जाते आणि गरम पाणी येते असं व्हायचं. त्यांना ते हिरवा पडताना कलर मी शांत आहे, त्या विचारात आपल्याला आकुलता होत नाही. आत्म्याचा विचार सारखा करायचा. जो विचार आहे तो बाहेरचा शरीराचा, मग त्यात आकुलता होते. यापेक्षा आपण किडा मुंगीत किती वेळा गेलो माहिती का? किडा झालो, मुंगी झालो, झाड झालो, झाडाला किती खोदलं तोडलं तरी आपलं आपण ओरडू शकलो नाही की बोलू शकलो नाही, अशा पर्यायात जाऊन आलोय. आणि फक्त संश्लेष परिणाम केले. मग आता करायचेच का संश्लेष परिणाम? पाणी काढताना आपण विहिरीतलं नदीतलं म्हणजे आपण जलकाईत झालो त्यावेळेस सुद्धा आपल्याला किती त्रास झाला. सगळे कसे पाण्याचा वापर करतात, कशा रीतीने ते मारलं जातंय जीवितातलं, मग हे सगळं आपण बघून आलो. मग त्याच्यापेक्षा तर काहीच नाही दुःख. किंवा आपण वारा झालो, वारा पण धडकला कुठं भिंतीला, कुठं कुठल्या ह्याला वज्राला वगैरे, तिथं पण त्याचं मरण म्हणजे आपलंच मरण झालं. पृथ्वी झालं, पृथ्वी होताना सुद्धा कोणी खोदलं. आता बघतो की नाही आपण ते काय बोर करण्यासाठी किती पृथ्वी काही जीवाला त्रास देतात. मग अशा पृथ्वीतून आपण आलोय जन्म घेऊन मरण करून. किती दुःख भोगलं आपण सुद्धा. खाणीत उतरतात लोक, मग त्यावेळेस सुद्धा किती त्यांना काय पेट्रोल पाहिजे, कोणाला रॉकेल पाहिजे, कोणाला सोनं पाहिजे, त्यासाठी किती जीव विराजला होतो. खणत खणत खाली जाते, खणत खणत जातात खाली. मग तेवढं सगळं आपण झालो आणि त्या पर्यायातनं जन्ममरण करून आलो. आणि वनस्पती वगैरे झाल्यावर पण खूप दुःख भोगलं. आपलं काय आंबे तोडण्यासाठी, चिंचा तोडण्यासाठी असं वरबुडून घेतात, दगड मारतात. अजून काय ते पोरं काय करतात, तुला पाला पाचोळा वगैरे असं फांद्या तोडतात. मग त्या सगळ्या पर्यायात आपण जन्ममरण करून आलो. किती दुःख झालं होतं. ते दुःख व्यक्त सुद्धा करता येत नाही, पण परिणाम बिघडले त्यावेळेस आपले. म्हणून आता ते संस्कार झाले आणि त्या संस्कारवश आता सुद्धा आपल्याला तसेच परिणाम शरीरात काही झालं की परिणाम बिघडतात. म्हणून या ठिकाणी विचार करायचा की नाही, शरीरापासून माझा आत्मा भिन्न आहे. त्याचं जसं होणार आहे तसं होऊ दे. ही जन्म मरणाने रहित आहे. माझा आत्मा तर अनंत शक्ती संपन्न आहे. ते जाणलं तर आपण परम शांतीला सहज प्राप्त होतो. गोष्ट काय सांगितली होती काल परवा? कोणती गोष्ट सांगितली परवा? सांग की आम्हाला. राजा परवा गोष्ट काय सांगितली होती? तो राजा एवढा मोठा पराक्रमी, किती त्याची संपत्ती, पण त्याला कुष्ठरोग झाला होता. आणि ते किती वैद्य औषध वगैरे केले तरी सुद्धा ते बरं होत नव्हतं. आणि शेवटी सगळेच म्हटले की आता हा मरणारच. पण तो तरुण असतो. सगळे मंत्री वगैरे ह्यांना खूप काय होतं की काहीतरी उपाय केला पाहिजे, असंच कसं मरण होणार म्हणून ते काय आठवलं. मग त्या मुलीला आंघोळ केल्याचं पाणी औषधी होतं त्या मुलीचं. ते ऐकलं, शेजारीची मुलगी असते आणि लागलीच तिथनं ते पाणी आणून त्यांच्या अंगावर शिंपडलं की ते पूर्ण कुष्ठरोग बरा झाला. मग त्याचं कारण काय तर पूर्वभावातील औषधदान दिले. औषधदानाचं फळाचं मिळवण्याचं स्नानाचं पाणी देखील औषधी झालं. मुलींना सत्पात्र दान दिलं, औषधदान दिलं की आपोआपच हे सगळे रोग, भावरोग कमी होतात. कारण तिचा भावरोग पण कमी झाला. तसं तर ज्यावेळेस
इतकं दुःख भोगलंय लोकांनी पुराणांमध्ये, मग आपल्याला काय दुःख आहे असं? आणि त्या दुःखाला घाबरून दीक्षा घेतली नाही त्यांनी, त्यामध्ये लवकर मरण येऊ दे म्हणून दीक्षा घेतली नाही. कशासाठी दीक्षा घेतली ते विचारा. तर आत्मकल्याणच करायचं, संसारापासून बंदिस्त झाली. संसार म्हणजे हे सगळं असं शरीर असणार आहे, संसार असणार आहे, जे भोग घेतो ते सुद्धा क्षणिक आहे आणि ते शरीराचे भोग आपले स्वरूप नाही असं जाणून पूर्ण वैराग्य अंतरंगातून असं झालं. आणि आता कसलीही कल्पना त्यांनी दीक्षा घेऊन साधना केली, मोक्षाला जातात. म्हणून असं आपण मोक्षाला जाण्यासाठी कशी साधना करायची, तर अंतरंगातूनच विचार सगळ्याविषयी सोडून दिला. शरीराविषयी, घराविषयी, परिवाराविषयी, धनाविषयी हे सगळं आपलं काही नाही आहे. हे सगळं सार आहे, ते क्षणिक आहे, भूलभुलई आपल्या तेवढ्या पुरतं वाटतं खूप चांगलं आहे, आमचे सगळे लोक सेवा करतात, परंतु सगळे काय आहे, स्वार्थाचे स्वार्थी आहे. प्रत्येक जणाला आपला स्वार्थ म्हणजे काय, जो विकल्प येतो त्या विकल्पाला फक्त शांत करतात. कोणी कोणाला काहीच करत नाही. आपल्या आत्म्यावर तर प्रेम कोणीच करत नाही. शरीरावर केलं तरी आत्म्यावर करत नाही. आत्म्याला प्रेम करणारा फक्त आपलाच आत्मा आहे आणि तो प्रेम म्हणजे आत्मा आहे, शुद्ध होते. पोटात राहिलो हेच आत्म्याचं आपली रुची झाली. आत्म्याची रुची दुसऱ्याला होत नाही. आपल्या आत्म्याची रुची फक्त आपल्यालाच होणार. म्हणून पुरुषार्थ आपण स्वभावात राहण्यासाठी करायचा. सगळ्यांनी प्रेम करावं वाटतंय का? हो ना, सगळ्यांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटतंय ना. मग आम्हाला कसं वाटतं? आम्हा दीक्षा घेतलेत, सांग आता तू दीक्षा घेणार तर कसे परिणाम करायचे? आम्हाला वाटते का असं कोणी माझ्यावर प्रेम करावं, माझी काळजी घ्यावी, माझ्याजवळ राहावं? मग असे भाव आपले चुकीचे आहे. आणि थोडं जरी आपल्याला कोणी दाखवलं आपुलकी, मग आपल्याला त्यांच्याविषयी खूप चांगले भाव होतात की किती माझी काळजी घेत असते. तर कोणाची काळजी घेत असते? शरीर तर आपलं नाही. मग काय करायचं आपल्याला? म्हणून त्यांच्याशी आपलं प्रेम नाही, द्वेष नाही, समता भाव. प्रत्येक जीव कसा भगवान आहे आणि उलट त्याला सांगायचं की ह्या शरीरापासून भिन्न आत्मा तू पण जा, सेवा करणाऱ्याला सांगायचं. कारण का तर त्या आत्म्यात जर राहिला तर तुझंही कल्याण होईल. आणि शरीराची सेवा करत करत फक्त काय केलं, शरीराचं चिंतन केलं, रोगाचं चिंतन केलं तर उलट काय होतं, स्वपराची परिणाम ही करतात. म्हणून आणि मग अशा रीतीने परत परत आपल्याला संसारात भटकावं लागतं. तर आता भटकू नये ह्यासाठी आपण दीक्षा घेतो. परत आपल्याला कुठं जन्मच घ्यायचा नाही. कसली दीक्षा असली पाहिजे, कुठंतरी जन्म घ्यायचा आहे. आणि या जन्मात मला काय काय पाहिजे की मला बघायला आहे. मग ते पूर्वभवाचं आपलं पाप आहे. पूर्वभवात अज्ञानावस्थेत केलेलं. अम्मानी गोष्टी तुला त्यासाठी तर सांगितल्या, तुला वाटते तुलाच भोगायला लागतंय. एवढे सगळे जे गोष्टींमध्ये सांगितलं ते सगळे भोगले का नाही भोगले? सगळ्यांना दुःख होतं का नाही? मुनी भाऊ सुद्धा किती उपसर्ग होतं त्यांना. मुनी झाले म्हणून काय त्यांचं कर्म चुकते का? कर्माचा उदय येतच असतो. मग तिथं सुद्धा त्यांना तो उपसर्ग झाला तरी त्याच्यात ते इतके शांत राहतात की शरीरच माझं नाही. शरीर विचारातनं सोडून दिल्यामुळे ते फक्त आत्म्याच्या ध्यानातच राहतात, दुसरं काही सुद्धा करत नाही. त्या कारणाने ते उपसर्ग करणाऱ्याविषयी द्वेष होतच नाही, वैर होत नाही. आणि उपसर्ग कसला झाला, काय झालं, आकुलता करत नाही. ते सगळं आपलंच आहे, दुसरं कोणी नाही. ह्यात निमित्त मात्र तो पडला उपसर्ग करणारा, उलट त्यालाच क्षमा असे भाव करून स्वतःमध्ये राहतात. दुसऱ्यांनी प्रेम करावं किंवा मी कोणावर प्रेम करावं हे सगळं मोह आहे. मग मोहात राहायचंय का निर्मोह राहायचंय? निर्मोह स्वरूप आपला. त्रास होतो ह्याचा विचार करायचा नाही, हेच सांगतायत अम्मा तुला. त्रासाकडं लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला, आपल्याला जो जाणतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. डोक्यावर विस्तवाची शेगडी ठेवली तरी सुद्धा ते आपण करत नाही. आपल्याला तसं
कसला त्रास नाही. तो तुम्हारे जे कवन दुःख आहे मृत्यू महोत्सव भारी. काय सांगितलं, एवढे मुनी स्वभावात राहतात इतके उत्सर्ग होऊन, तर तुमचं दुःख तर काय आहे? कौन दुःख आहे? काहीच नाही दुःख. हा मृत्यू महोत्सव साजरा करायचा म्हणजे प्रत्येक समयाला ही पर्याय येते आणि जाते. भाव मरण समयाला चाललंय. शरीर एकदा सुटणार, पण मरण केव्हा चाललंय? समयाला. जी पर्याय आली आता, कालची पर्याय आज आहे का? गेली की नाही कालची पर्याय? आत्या, कालची वेळ गेली का नाही? आता वेळ परत येणार का ती? कालची वेळ आज येणार का परत? सकाळचा श्वास आता आहे का? हा. सकाळी जो श्वास घेतला तो आता आहे का? नाही. एक एक श्वास निघून चाललाय म्हणजे आपलं आयुष्य पण घटत चाललंय. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं, आता पंचम काळामध्ये प्रत्येक जीवाचं आयुष्य एका दिवसाला 8.5 मिनिटांनी घटतं. आपलं किती आयुष्य, त्यातलं 8.5 मिनिट रोज कमी होत चालले. मग आपण मिनिट म्हणजे किती मोठं आहे, एक श्वास सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही आपला. त्यामध्ये आपल्याला आत्मध्यान करूनच आत्मकल्याण करायचं आहे. घरात 10 लोक आले समज पाहुणे, आणि तुला स्वयंपाक करायचा आहे, तुला त्रास व्हायला शरीरामध्ये, काय करतीस? काय केलीस आयुष्यभर? जाऊ दे, राहिला त्रास बाजूला, पहिल्यांदा पाहुण्यांना जीव घालायचा आहे. मग तिथे त्रास नव्हता का? मग इथे त्रास होताना कुठं काय जीव घालायचंय तुला? तुला काय करायचंय? पोळ्याचं रसपोळी. रसपोळी करून खाऊ घातली म्हणते अम्मा. होय. मग आता तेवढे कष्ट आहेत का? अंगात ताप असला तरी उठून खाऊ घातलं की नाही? मग आता तर काहीच नाही, आता तर करू नये म्हटल्यावर किती ध्यान करायचं? म्हणजे तिथे दुर्लक्ष केलं का नाही त्रासाकडे? आपण काय शरीरात वेदना असेल, ताप आला, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं आपलं काम केलं. मग इथं पण तेच करायचंय आपल्याला. आता आत्मध्यानाकडे आपलं काम ते आहे. सांग, माझ्या शरीराकडे उपयोग जातो, क्षमा, प्रायश्चित्त द्या. क्षमा आमच्याकडनं प्रायश्चित्त द्या म्हण. काय? दीक्षा देता. तेच सांगतात अम्मा, दीक्षा दिल्यावर काय चर्या करायची? असं आपण सारखं दुखायला म्हणल्यावर दीक्षा घेतल्यावर चालतंय का? दीक्षा घेतल्यावर फक्त आत्म्याचा विचार करायचा असतो. मग शरीराचा विचार करणार का नाही करणार तेव्हा? पाणी पाहिजे, कोण देणार पाणी मग दीक्षा घेतल्यावर? पहिल्यांदा आपली ध्यानाची, ज्ञानाची तयारी करायची, त्याच्यापूर्वक दीक्षा होत असती. अम्मांनी दीक्षा कशी घेतली विचार घे. असं घाईघाईने नाही, सगळं ज्ञानपूर्वक करायचं असतं. मग चांगलं पालन होतं, निर्दोष राहतं व्रत. होणार आहे, आकुलता करायची नाही, आपली दीक्षा होणारच आहे. आपलं पाप कमी झालं, पाप चाललंय की नाही आपलं, रोज हिंसा करायचं, रात्री पाणी प्यायचं वगैरे, हे असं करतं. म्हणून आता ह्या पापातून मी दूर आहे, आता मला फक्त स्वभावातच राहायचंय, एवढ्या विचाराने आपल्याला दीक्षा होणार आहे. भाव रोज कर, मला दीक्षा घ्यायची आहे, मला निर्दोष पालन करायचं, हे उत्कृष्ट भाव कर. मग देणार अम्मा दीक्षा तुला. प्रायश्चित्त माग, काय दोष झाले त्याचं प्रायश्चित्त द्या. आत्या, काय मिळवायचे काय केले त्याचं प्रायश्चित्त आत्मध्यान करत राहायचं, आत्म्याचा विचार करायचा. क्षमा म्हण. म्हणजे बोला सुव्रता माताजी की जय.